press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया या प्रकरणाला सुरुवात केली. त्यामधील आपण नाणे बाजार, भारतातील जो नाणे बाजार आहे त्या संदर्भात माहिती पाहतो. त्यामध्ये आपण जी भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, आरबीआय त्याला आपण म्हणतो, म्हणजेच ती आहे भारताची मध्यवर्ती बँक, त्या संदर्भात माहिती घेतली होती. साधारणपणे पाहतो, मला यापूर्वीही सांगितलं की आरबीआय ऍक्ट, त्याला तुम्ही म्हणतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. पहा, इथे आहे आरबीआय ऍक्ट 1934, त्यानुसार स्थापना आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा ऍक्ट तयार झाला, तो आहे BR ऍक्ट, त्याला तुम्ही म्हणतात बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार 1 जानेवारी 1949 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झालं. राष्ट्रीयकरण झालं म्हणजेच ती देशाच्या मालकीची बँक झाली. तिचे जे शेअर्स होते ते संपूर्णपणे देशाच्या मालकीचे झाले. खाजगी हक्क जाऊन शासनाचा हक्क त्यावर प्रस्थापित झाला. तर अशा प्रकारची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची व्याख्या करण्यात आली. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक होय किंवा मध्यवर्ती बँक होय. पहा, ही व्याख्या प्राध्यापक W.A. शॉ यांनी केलेली आहे. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक किंवा त्याला आपण भारताच्या बाबतीत रिझर्व्ह बँक असे म्हणतो. तर पहा, या बाबतीत आपण मागील लेक्चरला माहिती घेतलेलीच आहे. आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी काही कार्य आहे, आरबीआयची कार्य, त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पहा, सर्वात पहिलं जे कार्य आहे चलनी नोटांची निर्मिती. पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सर्वात महत्वाचं कार्य आहे चलनी नोटांची निर्मिती. आरबीआयची नोटांच्या निर्मितीच्या बाबतीत किंवा चलन निर्मितीच्या बाबतीत मक्तेदारी आहे. पहा, ज्या आपल्या चलनातील सर्व नोटा आहे ते छापण्याचा सर्वस्वी अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. साधारणपणे पहा, 1 रुपया व त्यातील जे चलन आहे, कॉइन आहे, ते छापण्याचा अधिकार भारत सरकारला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. पण त्या पुढील ज्या काही सर्व नोटा आहे, पेपर करन्सी, ही सर्वस्वी छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. साधारणपणे पहा, 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार की जे मिनिमम रिझर्व्ह रेशो आहे, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला चलन निर्मितीसाठी 200 कोटी रुपयांचं तारण ठेवावं लागतं. पुन्हा एकदा सांगतोय मी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला चलन निर्मितीसाठी 200 कोटी रुपयांचं तारण ठेवावं लागतं. त्यामध्ये साधारणपणे 115 कोटी हे गोल्ड स्वरूपात असतं, म्हणजेच सोन्याच्या स्वरूपात असतं. तर उर्वरित जे 85 कोटी आहे ते विदेशी चलन, त्याचप्रमाणे ट्रेझरी बिल्स यांच्या स्वरूपात असतं, म्हणजे फॉरेन करन्सी अँड टी बिल्स. ट्रेझरी बिल्स त्याला तुम्ही टी बिल्स असे म्हणतात, या स्वरूपात रिझर्व्ह ठेवावं लागतं. म्हणजे 200 कोटी रुपयांचं ज्यावेळेस रिझर्व्ह ठेवते तेव्हाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला चलन निर्मिती करता येते. त्यानंतर पुढील आहे पुढचं कार्य. पहिलं कार्य आपण पाहिलं चलन निर्मितीचं. पहा, तुम्ही कोणत्याही नोटा पहा, त्या प्रत्येक नोटवर मी तुम्हाला आधी सांगितलं की जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर आहे त्या गव्हर्नरची सिग्नेचर असते. यापूर्वी तुम्ही 11वीला, इयत्ता 11वीला प्रकरण 2 पाहिलं होतं, पैसा. त्या संदर्भात मी तुम्हाला व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये लेक्चरही दिलं होतं की कशा प्रकारे पैशाची निर्मिती होते. परत पैशाच्या जे चिन्ह वगैरे आहे, प्रत्येक नोटावर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं चिन्ह असतं. 10ची नोट असेल त्यावर वेगळं आहे. 2000ची नोट जर पाहिली तर त्यावर मंगळयानाचं चित्र आहे. अशा वेगवेगळ्या नोटा आहे. 100च्या नोटांवर वाघाचं चित्र आहे, काही वर दिल्लीच्या दरवाजाचं चित्र आहे, असं हम्पीचं चित्र आहे. हे वेगवेगळे चित्र, ते चित्र काय सूचित करतात, तर ती नोट कुठे छापण्यात आलेली आहे.
ते झालं छापण्याचा अधिकार, परंतु तो छापण्याचा जो सर्वस्वी अधिकार आहे, पहा लक्षात ठेवा, मी आधी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या नोटा आहेत त्या तुम्ही का स्वीकारतात, कारण की त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने तुम्हाला दिलेली एक प्रकारची प्रॉमिस आहे, प्रॉमिसरी नोट आहे. तुम्हाला याआधी मी सांगितलं की जी 10 रुपयाची किंवा 100 रुपयाची नोट असेल तर त्यावर लिहिलेलं असतं मैं धारक को 100 रुपये देने का वचन अदा करता हूं, आणि त्याखाली आरबीआयचा जो कोणी गव्हर्नर असेल त्याची सिग्नेचर असते. त्यामुळे लक्षात ठेवा, आरबीआयचं किंवा मध्यवर्ती बँकेचं सर्वात पहिलं कार्य आहे चलन निर्मितीचं. त्यानंतर दुसरं कार्य आहे पहा सरकारची बँक. सरकारची बँक म्हणूनही आरबीआय बऱ्याच कार्य करत असते. त्यामध्ये पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारची बँक किंवा सरकारचा सल्लागार असते, त्याचबरोबर सरकारचा प्रतिनिधी म्हणूनही काम करते. काही वेळेस शासनाला सल्ला देण्याचं कामही, अर्थव्यवस्थेमध्ये कधी पैसा कमी करायचा, कधी चलनविषयक धोरण राबवायचं, कधी राजकोषीय धोरण वापरायचं, या संदर्भात सल्ला देण्याचं काम आरबीआय शासनाला करत असते. त्याचप्रमाणे पहा केंद्र व राज्य सरकारच्या जे व्यवसायांचे व्यवहार आहेत ते देखील आरबीआय करत असते. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार, त्याचा पैसा स्वीकारणे, पहा डेव्हलपमेंटची जी काही कामं आहे त्यासाठी आवश्यक असणारा पैसा तो स्वीकारणे, तो दुसऱ्या बँकांमध्ये ट्रान्सफर करणे, या सर्व कामे आरबीआय करत असते. म्हणून आरबीआय ही शासनाची बँक म्हणून देखील काम करते. बँक ऑफ गव्हर्नमेंट बँक, शासकीय बँक म्हणून देखील ती कार्यरत असते. त्यानंतर तिसरं कार्य आहे बँकांची बँक. बँकांची बँक म्हणून बँकर्स बँक त्याला म्हटलं जातं. बँकांची बँक म्हणूनही आरबीआय काम करत असते. वेगवेगळ्या व्यापारी बँका असतील त्यांचा राखीव निधी सांभाळणे, त्याचप्रमाणे त्यांचं निरसन करणे, क्लिअरिंग हाऊस म्हटलं जातं. क्लिअरिंग हाऊस आरबीआय थ्रू केलं जातं. निरसन गृह म्हणजे कोणत्या येणी आणि देणी, वेगवेगळ्या बँकाच्या वेगवेगळ्या शाखांच्या येणी आणि देणी मिटविण्याचं काम आरबीआय थ्रू केलं जातं. त्याचप्रमाणे पहा सर्व प्रकारच्या अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार काही किमान रोख निधी ठेवावा लागतो. त्याला तुम्ही CRR कॅश रिझर्व्ह रेशो असे म्हणतात. पहा व्यापारी बँका आपल्याकडे जमा होणाऱ्या ठेवींपैकी, मग ठेवी 2 प्रकारच्या असतात, एक मुदत ठेव आणि एक मागणी ठेव. मग या ठेवींपैकी काही टक्के रक्कम रोख स्वरूपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवत असतात. मग हा रोख निधी सांभाळण्याचं काम देखील आरबीआय करत असते. त्याचप्रमाणे व्यापारी बँकांना अडचणीच्या काळामध्ये मदत करण्याचं काम आरबीआय करत असते. तर अशा वेगवेगळी कामं आरबीआय करत असते. बँकांच्या हुंड्या वटवून देणे, त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, दिलेल्या मंजूर असलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे, यासारखी कामे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावी लागतात. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक म्हणून कार्य करत असते. बँकर्स बँक त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे पहा परकीय चलनाचा सांभाळ करणे. आता परकीय चलन, आपण जे व्यापार करत असतो त्या व्यापारापासून आपल्याला जे काही परकीय चलन प्राप्त होतं, फॉरेन एक्सचेंज, ते स्वीकारण्याचं काम देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. पहा साधारणपणे जे परकीय चलन साठ्याचा संरक्षक म्हणून आरबीआय काम करत असते. त्याचप्रमाणे पहा अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, जो एक्सचेंज रेट आहे तो स्टेबल ठेवण्यासाठी सुद्धा आरबीआय प्रयत्नशील असते. त्याचप्रमाणे पहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केलं जातं. म्हणजे IMF त्याला म्हणतो आपण, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, यांच्या सदस्य देशातील सर्व देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. त्यानंतर पुढे आहे पहा पतपैशाचे नियंत्रण. जो क्रेडिट क्रिएशन केलं जातं व्यापारी बँकांकडून, त्या क्रेडिट क्रिएशनचा इम्पॅक्ट पहा तेजी आणि मंदी अर्थव्यवस्थेत येऊ शकतात. खूप मोठ्या प्रमाणावर पतपैशाची निर्मिती झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची अवस्था निर्माण होऊ शकते, आणि खूपच कमी प्रमाणावर पत निर्मिती झाली तर अर्थव्यवस्थेत मंदीची स्थिती येऊ शकते. त्यासाठी या दोन्ही परिस्थितीमधनं अर्थव्यवस्थेला स्टेबल करण्यासाठी जे काही चलनविषयक धोरण राबवलं जातं, त्या चलनविषयक धोरणामध्ये पहा काही महत्वाची गुणात्मक आणि संख्यात्मक पतनियंत्रणाची साधने वापरली जातात. तर सर्वात पहिलं आहे पहा पतनियंत्रणाची गुणात्मक साधने, संख्यात्मक साधने जी पताच्या संख्येवर परिणाम करतात.
म्हणजे पतपैशाची जी संख्या आहे तिच्यावर परिणाम करणारी साधने आहे. त्या तुम्ही बँक रेट असेल, त्यानंतर CRR असेल, त्यालाच तुम्ही राखीव निधीचे प्रमाण म्हणतात, खुल्या बाजारातील व्यवहार, ही सर्व संख्यात्मक नियंत्रणे ही RBIच्या सल्ल्यानुसार वापरावी लागतात. त्याचप्रमाणे गुणात्मक नियंत्रणे सुद्धा असतात. बँकांना नैतिक समजावणी केली जाते, गाळ्याचा नियमन केलं जातं, त्यानंतर कर्जाचे नियंत्रित वाटप केलं जातं, नैतिक मानधरणी इत्यादी कामे देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावी लागतात. त्यानंतर पुढे आहे पहा आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धी. आता RBI प्रत्येक वर्षी RBIचे गाईडलाईन्स येत असतात, काही बुलेटिन्स येत असतात. मग त्यामध्ये ज्या बँकेचं कार्य चांगलं आहे अशा बँकेबद्दल किंवा अशा बँकेचं जे बॅलन्स शीट आहे त्या संदर्भात माहिती RBIच्या गाईडलाईन्स मध्ये किंवा RBIच्या मासिकामध्ये, वार्षिक अंकामध्ये प्रकाशित केली जाते, त्याला प्रसिद्धी दिली जाते, जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रातून किती प्रमाणावर कर्ज पुरवठा झाले याची देखील आकडेवारी गोळा केली जाते आणि ती सर्व पब्लिश केली जाते, त्याला प्रसिद्ध केलं जातं. त्यामुळे व्यापारी बँकांना बँक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळतं. तर हे आहे RBIचं पाचवं कारण, पाचवं महत्वाचं कारण. त्यानंतर पुढे आहे सहावं महत्वाचं कारण. त्यानंतर पुढे आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य देखील व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावे लागतात. त्यामध्ये रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे. मग आता साधारणपणे पहा की बँक व्यवसायाचा फायनान्शियल सिस्टीम मध्ये जे काही फायनान्शियल इंटरमिजिएट आहे, वित्तीय मध्यस्थ आहे, यांच्या प्रमाणात वाढ करणे, बँकांच्या शाखा शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वाढविणे, जेणेकरून ग्रामीण भागातील बचतीचा देखील लोकांना वापर करता येईल. या हेतूने RBI ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या बँकांच्या शाखा निर्मितीला प्रोत्साहन देत असते. अशा प्रकारे विकासाभिमुख कामे देखील RBIला करावी लागतात. त्यानंतर लास्ट वन आहे इतर कार्य, ऑदर फंक्शन. ऑदर फंक्शन मध्ये पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या सदस्यांना बँकांच्या खात्यामधील आपापसातील देणी देण्याचे जे व्यवहार असतात त्याला निरसन म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये क्लिअरिंग म्हटलं जातं. की समजा आता पहा क्लिअरिंग हाऊस काय कन्सेप्ट आहे. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचे सभासद आहात, बँक ऑफ महाराष्ट्राचे अकाउंट आहे तुमच्याकडे आणि तुम्ही काय केलं, बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मधनं पैसे काढले. मग अशा वेळेस बँक ऑफ वाल्याला येणं कोणाकडनं असतं, महाराष्ट्र बँकेकडनं. मग तो येणं म्हणजेच तो त्याचे पैसे घेण्यासाठी महाराष्ट्र बँकेकडे गेला पाहिजे, परंतु प्रत्यक्ष बँक ऑफ बडोदाच्या लोकाला किंवा बँक ऑफ बडोदाचा जो मॅनेजर असेल त्याला बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरकडे जाण्याची आवश्यकता नाही. मग ही क्लिअरिंग कशाच्या सहाय्याने केली जाते. समजा आता पहा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट आहे, तुम्ही बडोद्यातनं पैसे काढतात, त्याच वेळेस एखादा बँक ऑफ बडोदाचा जो खातेदार आहे तो महाराष्ट्र बँकेतनं सुद्धा पैसे काढत असत. मग हे आपापसातले जे व्यवहार आहे त्यांनी ज्या काही ठेवी रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेल्या आहे त्याच्या साहाय्याने ते क्लिअर केले जातात आणि मंथ एंडिंगला ज्यावेळेस त्यांचं पूर्ण बॅलन्स शीट तयार होत असतं त्यावेळेस कोणाकडनं येणी आहे, कोणाला देणी आहे हे सर्व चेक केलं जातं. तर अशा प्रकारे निरसन, क्लिअरिंग ही संकल्पना आहे. तर क्लिअरिंगचं काम देखील RBIला करावं लागतं. त्याचप्रमाणे आपापसातील देणी. त्यानंतर व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता, त्याला लास्ट लेंडर म्हटलं जातं. अंतिम ऋणदाता म्हणूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करत असते. तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कामे पाहिली आहे. पुन्हा एकदा पहिलं RBIचं काम आहे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. चलन छपाई करण्याचा मक्ता RBIकडे आहे, मक्तेदारी RBIकडे आहे. त्यानंतर पुढे आहे सरकारची बँक, गव्हर्नमेंट बँक म्हणून काम करते RBI. त्यानंतर पुढे आहे बँकांची बँक, बँकर्स बँक म्हणून RBI काम करते. त्यानंतर चौथं आहे परकीय चलन साठा, फॉरेन एक्सचेंज जे आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम RBI करत असते. त्यानंतर पतपैसा, जे क्रेडिट पैसा आहे त्याचं नियंत्रण करण्याचं कामही RBI करत असते. सहावं काम आहे आकडेवारी गोळा करणे, वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी, कर्ज पुरवठ्याची आकडेवारी, कोणकोणत्या क्षेत्राला कशा प्रकारचा कर्ज पुरवठा केला गेला आहे ती आकडेवारी, त्याचप्रमाणे कोणत्या बँकेची कार्य ही RBIच्या गाईडलाईननुसार कार्यक्षमपणे चालतात या संदर्भात आकडेवारी RBI गोळा करत असते. त्यानंतर पुढे आहे विकासाभिमुख, डेव्हलपमेंट हेतूने किंवा डेव्हलपमेंट मोटिव्हने
केलेली कामे ही देखील आरबीआयची महत्वाची कामे आहेत. आणि लास्ट वन अदर फंक्शन. अदर फंक्शन मध्ये आपण निरसन गृह पाहिले. त्यानंतर पुढे आपण बँक हे लास्ट लेंडर असतात, शेवटचा किंवा अंतिम ऋणदाता म्हणून काम करत असतात. ज्यावेळेस व्यापारी बँकांना कोणीही अर्थसहाय्य करत नाही त्यावेळेस बँकांचा शेवटचा आधार किंवा शेवटचा मित्र किंवा शेवटचा जो कोणी आधार आहे तो म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्य करत असते. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण आरबीआयची कार्य पाहिलेली आहे. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये जे काही पॉइंट्स आहे त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये छोटे छोटे काही आकडेवारी सांगितली आहे ती युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.